राजा जी, आपको इस चार दीवारी के अंदर किसी भी चीज की तकलीफ नहीं होगी, लेकिन इतना याद रखिए, यहाँ से कदम बाहर रखने से पहले हमारी इजाजत लेनी होगी। हाँ हाँ, जरूर ले लेंगे। हमारे खुशहाली का बोझ आपके सर पर जो है। बहुत अच्छे राजा जी, आप बहुत समझदार हैं। आबासाहेब, काय शंभूबा? आबासाहेब, आम्हाला मोठ्या आऊसाहेबांची याद येते. शंभूबा, आपल्याला नाही येत? राजे, आम्ही जर तुमच्या सोबत रडू लागलो तर आम्हाला सारेच हसणार नाहीत का? आणि आपण सारेच रडू लागलो तर बादशाह आपल्याला हसणार नाही का? शंभूराजे, अश्रूंना तेव्हाच वाट करून द्यावी जेव्हा त्याच्या ठिणग्या होतील. आबासाहेब, आम्हाला क्षमा करा. पुन्हा आम्ही असं करणार नाही. अगदी आम्ही रडलो तरी नाही. शंभूबा, शंभूबा, आम्ही तुम्हाला बादशहाच्या पायाशी घातलं ते केवळ राजकारण म्हणून नव्हे, तर मिर्झा राजे आणि रामसिंग ही पितापुत्राची जोडी बादशहानं पाहिली आहे. आता तुम्हाला बघून कळू द्या त्याला, आम्हाला कैद करून आमचं शरीर अटकेत ठेवलंय. आमचा प्राण, आमचा जीव, आमचा आत्मा अजून तुमच्या रूपात मुक्त आहे. पुष्कळ विचारांती आम्ही असं ठरवलंय की आमच्या बरोबर आलेल्या लोकांना परत पाठवावं. पण बादशहानं तसा अर्ज पाठवा. पण महाराज, पण आई भवानीच आता आम्हाला यातून मार्ग दाखवेल. त्यावेळी आमच्या बरोबर जितके लोक कमी असतील तितकं बरं. राजा जी, आप अपने लोगों को यहाँ से क्यों भेजते हैं? कुंवर साहब, अब हमें किसी का सहारा नहीं चाहिए. बादशाह के सामने आपने हमारे बारे में जो जिम्मेदारी उठाई है उससे भी आप रिहा हो जाइए. मगर राजा जी, पिताजी बहुत परेशान होंगे. मगर कुंवर साहब, बादशाह कोई ऐसी वैसी बात कर बैठे तो उनकी परेशानी और भी बढ़ जाएगी. और बादशाह का यहाँ तो चारों ओर पहरा लग चुका है. आपके जिम्मेदारी का कोई मतलब नहीं. हमारी बात मानिए, इस बोझ को अपने दिल से हटा दीजिए. मगर राजा जी, आपको कुछ हो गया तो? आप बेफिक्र रहिए, सिर्फ इतना ही कबूल कर लीजिए राम सिंह जी. जोर से राजे. मदारी बाळ राजांची तयारी चांगली दिसते. कोण आहे? रामसिंग झाले. पण मदारी, मी आसरी माणसासारखा दिसतो ना? हाँ बिल्कुल. राजा जी, हमने सुना है आपकी तबीयत कुछ नासाज है. जी हाँ, यहाँ की हवा हमें रास नहीं आई. बुखार ने घेर लिया है. हम अभी दवा का प्रबंध करते हैं. नहीं, दवा से नहीं, दुआ से हम अच्छे हो जाएंगे. हम चाहते हैं गरीबों को खैरात दी जाए, मिठाई बांटी जाए. सिवा की इस बीमारी पे हमें सख्त अफसोस है. हम सोच रहे हैं बहुत जल्द सिवा को फिदा हुसैन खां की कोठी पे भेज दें. वहां उसे काफी आराम मिलेगा. लेकिन फलात खां, यहाँ पर वो अल्लाह ताला की मेहर के लिए मिठाई के टोकरे जो तकसीम हो रहे हैं, उससे कुछ फायदा हुआ? जी नहीं हुजूर. बेवकूफ है. क्या वो समझता है कि मिठाई के टोकरे तकसीम करने से बीमारी चली जाएगी? हुजूर, उनका तो ख्याल है कि उनकी बीमारी मिठाई की टोकरों में बैठकर चली जाएगी.
शंभोबा तोंड बंद ठेवा. बस आबासाहेब, जीव गुदमरायला लागला आमचा. पण शंभोबा, तुम्हाला कदाचित श्वास कोंडून घटकान घटका बसायची वेळ आली तर? पण का? आऊ साहेबांच्याकडे जायचंय ना आपल्याला शंभोबा. हो, पण कसं? शंभूराजे, आज ह्या पेटाऱ्यातून मिठाई जाते आहे, पण उद्या तुम्हाला जावं लागलं तर? आबासाहेब, आऊसाहेबांच्याकडे? होय. तर मग आपण सांगाल तितका वेळ श्वास कोंडून धरतो. पण बाळराजे, समजा तुम्ही गनिमाच्या हाती सापडला तर? आबासाहेब, आमची तलवार अजून गंजली नाही आणि तशीच वेळ आली तर आमच्या अंगाची सालडी निघाली आणि आमचे डोळे फोडले तरी ही मान बादशहा पुढे वाकणार नाही. शाबास बाळराजे, शाबास. मिठाई के टोकरे में बैठ के भाग गया? तुम लोग वहां क्या कर रहे थे? हमारा नाम फौलाद है ना? शर्म नहीं आती? चूड़ियां क्यों नहीं पहन लेते? कमीने, जलील, नमक हरामो, दूर हो जाओ हमारी निगाहों के सामने से, दूर हो जाओ यहां से। शिवा, दगाबाज, धोखेबाज। मासाहेब, आपल्या दर्शनासाठी काही साधू बैरागे बाहेर थांबले आहेत. आज्ञा असेल तर घेऊन येतो. त्यांना कशाला अडवता? साधू बैरागी ते, त्यातलंच कुणी उठून शिवबाच्या गादीवर का बसणारे? पाठवा त्यांना. आजच आहे.
जे दर्शन मनी आहे ते तर होत नाही. आता जे नशिबी आहे ते तरी घ्यावं. यावं महाराज, माफ करा. आपल्याला फार काळ तिष्ठत राहावं लागलं आमच्यासाठी. खरं आहे आपलं म्हणणं. महाराज, आपण कुठचे? आम्ही इथलेच. आम्ही आपलेच. शिवबा, हाऊ साहेब. शिवबा, माझा शिवबा. हाऊ साहेब. शिवबा, 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 माझा शंभू बाळ कुठे आहे? साहेब. सांग शिवबा, शंभू बाळ कुठे आहे? साहेब, शंभू राजे आपल्याला सोडून गेले. साहेब, शंभू बाळ? होय, सोडून गेले. नाही नाही, जशी जगदंबेची इच्छा. साहेब, नाही. शंभू बाळ, शंभू बाळ. साहेब. साहेब, साहेब, शंभू बाळ जिवंत आहेत. साहेब, शंभू बाळ जिवंत आहेत. जिवंत आहे? होय साहेब, जिवंत आहे. साहेब, काळीच कठोर करून आम्हाला सर्वांना सांगावं लागलं. शंभू राजांचा काळ झाला. पण का? त्यांच्या पाठीमागचा बादशहाचा ससेमिरा चुकवण्यासाठी. साहेब, शुभा, शुभा, किती रे कठोर काळीज आहे तुझं. कठोर नाही साहेब, करावं लागतं. ते सुकुमार फूल अकालीच कुस्करून जाऊ नये म्हणून. साहेब, अजूनही तुम्ही आम्हाला कठोर म्हणताय? नाही रे शुभा, नाही. बाळ, भावनेच्या भरात बोलले मी तसं. साहेब, आमची खात्री फक्त एकाच गोष्टीनं पटेल. कुठल्या? आपल्या मांडीवर डोकं ठेवू द्या आम्हाला, थोपटून घेऊ द्या आम्हाला. शुभा, शुभा. साहेब, शंभू राजे आल्यानंतर हा हक्क सुद्धा आम्हाला राहणार नाही. शुभा. ओम भोती भिक्षां देही. कोण आहे रे? सरळ आत देवघरातून झालं. बाहेर कोणी आहे की नाही? ओम भोती भिक्षां देही. अरे, बराच धीर दिसतोय की हा. मन तरी किती वेगळं असतं. क्षणभर वाटलं माझ्या शंभू बाळाचाच आवाज. शिवबा बैरागाच्या वेशात आला, हा यायचा बटूच्या वेशात. ओम भोती भिक्षां देही. ओम शंभू बाळ, शंभू, शंभू, माझा राजा, शंभू, शंभू, माझा राजा. साहेब, आम्ही आपल्याला म्हटलं होतं ना, शंभू राजे आल्यानंतर आमचा हा हक्क हिरावून घेतला जाईल म्हणून. माझा शंभू बाळ, माझा राजा.
दिशांनी एक मुखाने एक घोष केला. मरण पाश तोडून रानचा सिंह मुक्त झाला. पंखामधले जागे झाले उड्डाणाचे भान. गरुड भरारी साठी झाले पुन्हा खुले अस्मान. पुन्हा एका गर्जत उठली तेजाची पालखी. सह्याद्रीच्या उदरी जागा झाला ज्वालामुखी. विमुक्त केला सागर त्याने विमुक्त डोंगरकडे. काळू खाला जणू तेजाचे क्षणभर स्वप्न पडे. ज्या दिवशी मी शिवबाला पहिल्या सूर्यदर्शनाला शिवनेरीच्या प्रांगणात आणलं, त्या दिवशी त्या प्रतापी सूर्यनारायणाजवळ एकच मागणं मागितलं होतं की देवा, तुझ्या तेजाचा एकच असा किरण माझ्या बाळाच्या जीवनाशी जोड, जो त्याला कुठल्याही अंधकारातून मार्ग दाखवेल. माझं गाऱ्हाणं देवानं ऐकलं आणि उद्या माझा शिवबा या सिंहासनावर बसेल. त्याचा राज्याभिषेक होईल, मंत्रसिद्ध राज्याभिषेक. सिंहासनाकडे पाऊल टाकताना तुझ्या मनात कितीतरी विचार येतील शिवबा. रोहिडेश्वरी घेतलेल्या शपथेच्या दिवसापासून ते राज्याभिषेकाच्या या सोनेरी क्षणापर्यंत जीवाभावाची तुझी किती माणसं गेली. सिंहासनाच्या पायऱ्या चढताना या सगळ्यांची आठवण तुझ्या मनात सारखी येत राहील. तुला आठवते आजी प्रभू, 5 तोफेचे आवाज काही पडेपर्यंत शत्रूला थोपून ठेवलं त्यांनी. तू सुखरूप विशाळगडावर पोचावंस म्हणून. एका पायरीवर पाय ठेवताना तुला आठवेल, आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं, असं म्हणणारा तुझा लाडका सवंगडी ताना. तो गेला, पण भगवा झेंडा कोंडाण्यावर फडकावूनच तुला आठवतील स्वातंत्र्याच्या वेदीवर बेहोश उडी टाकणारे असे कितीतरी सवंगडी. रोहिडेश्वरी शपथ घेऊन तू माझ्या पाया पडायला आलास, त्याच वेळी माझी खात्री झाली होती की स्वराज्याच्या स्वप्नाकडे झेप घेण्यासाठी तू जे पंख पसरले आहेस, त्या पंखात सामर्थ्य आहे गरुड झेपेचं.